नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत भेंडी पकोडा। थोडीशी वेगळी रेसिपी आहे, तर आपण सुरुवात करूया। सुरुवातीला बॅटर बनवून घेऊया। बेसन घालूया। साधारण पाऊण वाटी बेसन घेतलेलं आहे। थोडासा मी पोहा घालणार आहे, हातावरती क्रश करून घ्यायचा। थोडं लाल तिखट, चवीपुरतं मीठ, थोडी जिरे पावडर, थोडी धणे पावडर। आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर बॅटर बनवून घेऊया। पाणी एकदम न घालता थोडं थोडं घालायचं, म्हणजे गुठळ्या राहत नाही। तर इथे आपलं बॅटर बनवून तयार आहे। अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता आपण पकोडे बनवायला घेऊया। भेंडी पकोडे बनवण्यासाठी मी इथे भेंडीची स्वच्छ धुवून पुसून असे लांबट आकाराचे तुकडे करून घेतले। इथे तेल आपलं गरम झालेलं आहे। भेंडीचा एक एक तुकडा याच्यामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचा। आता मध्यम आचेवरती व्यवस्थित फ्राय करून घेऊया। परतून घेऊया। छान लालसर होईपर्यंत तळून घेऊया। इथे आपले पकोडे बघा लालसर रंगाचे झालेले आहेत। हे बुडबुडे यायचे कमी झाले की काढून घ्यायचे। आता आपण काढून घेऊया। टिश्यू वरती ठेवूया। आता राहिलेले पकोडे सुद्धा तळून घेऊया, काढून घेऊया। सर्व भेंडी पकोडे मी इथे तळून घेतलेले आहेत आणि हिरव्या चटणी सोबत सर्व केलेले आहेत। तुम्ही सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा कढी भातासोबत सुद्धा याचा आनंद घेऊ शकता। तर असे आपले भेंडी पकोडा खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।